आज बेभान होऊन ती गिटारवर तार छेडत होती आणि गात होती. ती आज इतकी हरवली होती की तिच्या मागे येऊन वरून कधीपासून तिच्याकडे पाहतोय याचेही तिला भान नव्हते. हे गाणे संपले आणि ती थांबली. तेव्हा तू थांबलीस का, हा आवाज ऐकून ती दचकली आणि तिने मागे असलेल्या वरूणला पाहिले आणि म्हणाली, तू इथे? सॉरी, तुला डिस्टर्ब झाले का? तेव्हा वरून म्हणाला, नो नो, डिस्टर्ब नाही झालं, माझं काम झालं. सो मी जस्ट फ्रेश होण्यासाठी आलो. तेव्हा तुझा आवाज ऐकला म्हणून इथे आलो. त्यावर मिहिका म्हणाली, ओके ओके. वरून म्हणाला, पण तू थांबलीस का? मिहिका म्हणाली, अरे झालं ना. वरून म्हणाला, ओह, छान वाटत होतं, लगेचच संपलं पण. मिहिका काही बोलणार इतक्यात वरून म्हणाला, ए वेट अ मिनिट, तू हे गाणे कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये म्हटलेला ना? बरोबर. तेव्हा वरूणकडे आश्चर्याने पाहत मिहिका म्हणाली, हो, म्हणजे तुला लक्षात आहे? त्यावर वरून म्हणाला, मी का विसरले, माझ्या लक्षात आहेच. कदाचित गोष्टी नाही, पण तू मला आणि आपल्या नात्याला बहुतेक विसरला आहेस वरून, असे मिहिका मनातल्या मनात म्हणाली. तेव्हा तिला असे शांत पाहून वरून म्हणाला, काय झालं? तेव्हा मिहिका म्हणाली, काही नाही. तुला काही हवं आहे का? तेव्हा वरून म्हणाला, हो, थोडी कॉफी हवी आहे. खूप कामं झाले ना आज. सो त्यावर मिहिका म्हणाली, ओके, मी करते तुझ्यासाठी कॉफी. तेव्हा वरून म्हणाला, म्हणजे तुला नकोय? त्यावर मिहिका म्हणाली, मी घेतली थोड्या वेळापूर्वीच. तुझा कॉल चालू असेल, तुला डिस्टर्ब नको, सो मी तुला नाही विचारले. तेव्हा वरून म्हणाला, ओ, मग राहू दे. ऐक ना, आज आज कॉलेजमध्ये क्लायंटने फायनल केली डील. वरून पुढे बोलणार इतक्यात मिहिका म्हणाली, ओह गुड, मी कॉफी करते, मग आपण बोलू. असे म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. कॉफी तर एक निमित्त होतं आज पण. गेले 2 वर्ष मिहिका आणि वरूणमध्ये जो संवाद व्हायचा तो एकतर्फी होता. सुरुवातीला ती वरूणचं ऐकायची, पण नंतर मात्र तिला खूप कंटाळा आला की ती असंच काहीतरी काम काढून पळ काढायची. आजही असंच केलं तिने. ती स्वयंपाकघरात कॉफी बनवत होती. वरून वरून तिने वरूणला तिने वरून पाणी प्यायला आला तेव्हा तिला पाणी पिताना त्याचे लक्ष मिहिकाकडे गेले. आज ती काही वेगळीच दिसत होती. एक तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. ती कॉफी बनवत होती. तिने वरूणकडे पाहिले एकदा आणि पुन्हा कॉफी बनवण्यात मग्न झाली. मिहिका शांत झाली आहे का? ती काही फार बोलत नाही असा प्रश्न वरूणच्या मनात जागे करून गेला. कदाचित या शांततेने वरूणचं लक्ष मिहिकाकडे वळलं होतं. हे घे. या आवाजाने त्याने समोर पाहिलं. मिहिकाचा मग कॉफी मग घेऊन उभी होती. त्याच्या हातात मग देऊन ती पुन्हा बेडरूमकडे गेली आणि बाल्कनीमध्ये उभी राहिली. तिच्या पाठोपाठ वरून पण बाल्कनीमध्ये आला. त्याला असे पाहून मिहिका म्हणाली, तू इथे? अजून काही हवंय का? तुझं काम त्यावर वरून म्हणाला, नो काम. नो काम झालं. सिरियसली? असं आपल्याला काम आहे, सो किती बरं आहे ना. ज्या लोकांना सुट्टी आहे ते किती बोर्ड झाले असतील या लॉकडाऊनमध्ये. तेव्हा मिहिका फक्त म्हणाली आणि पुन्हा ती त्या नभामध्ये काहीतरी न्याहाळत उभी राहिली. वरून एकटक तिच्याकडे पाहत होता. तेव्हा त्याला मिहिकाच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच तेज दिसलं. न राहून वरून म्हणाला, मिहिका, तू काही केलं आहेस का आज? त्यावर मिहिका म्हणाली, म्हणजे? वरून म्हणाला, नाही, तू आज खूप वेगळी दिसत आहेस, सो विचारलं. त्यावर मिहिका म्हणाली, ओ, म्हणजे तू रोज मला पाहतोस का? त्यावर वरून म्हणाला, म्हणजे? कॉमन इथे आपण दोघेच राहतो, सो मी तुला पाहणारच ना. हा काय स्टुपिड प्रश्न आहे. तेव्हा मिहिका म्हणाली, रोज मला पाहत असता तर किती छान झाले असते. वरून म्हणाला, म्हणजे? तेव्हा मिहिका म्हणाली, काही नाही, आणि ती पुन्हा शांत झाली. तेव्हा वरून म्हणाला, यार, हे लॉकडाऊन संपायला हवंय. कंटाळा आलाय घरात बसून. तुला काय वाटतंय? मिहिका त्यावर म्हणाली, मला तर हे लॉकडाऊन अजून संपूच नाही असं वाटतंय. तेव्हा मिहिकाकडे आश्चर्याने पाहत वरून म्हणाला, व्हॉट? तू असे काहीतरी मूर्खासारखं का बोलते आहेस? तुझी झोप नाही झाली का? तेव्हा हसत हसत मिहिका म्हणाली, इतके दिवस झोपलेच होते, आज जागी झाले आहे. न समजून वरून म्हणाला, प्लीज क्लिअर बोल ग, उगीच लेखकांसारखं काहीतरी बरगळू नकोस.
या लॉकडाऊनमध्ये काय आहे आवडण्यासारखे? तेव्हा मिहिका म्हणाली, खरं आहे, या लॉकडाऊनमध्ये तसे काही नाही आवडण्यासारखे. पण हेच बघ ना, या लॉकडाऊनमुळे आपल्या आपल्यामध्ये 15 मिनिटांच्या वर आज काहीतरी संवाद घडला. एकाच घरात राहून 2 दिशांना पाहणारे आपण आज एकत्र मावळतीचा सूर्य पाहत आहोत. हे ऐकून वरुणचा चेहरा वरमला. तो काही बोलणार इतक्यात मिहिका त्याला म्हणाली, वरुण वरुण इट्स ओके, एक्सप्रेशन देण्याची गरज नाही. मलाही आज 1.5 महिन्यानंतर गवसले, अर्थात सुट्टी मिळाली म्हणून, नाहीतर मला माझी हरवलेली माझा आनंद उमजलाच नसता. आता मात्र मिहिकाचे हे पुस्तकी बोल ऐकून वरुण चांगलाच वैतागला आणि थोड्याशा रागाने बोलला, मिहिका प्लीज यार, मला कळेल अशी भाषा बोल. तेव्हा वरुणला असे रागात पाहून मिहिका म्हणाली, अरे काही नाही, आज जवळपास 5 वर्षांनी गिटार हातात घेतलं मी. आज 5 वर्षांनी ती तार छेडली, त्यामुळे खूप आनंदी आहे. म्हणून 5 वर्षापूर्वी हरवलेला मी आज गवसली असे म्हटले. मिहिकाचं हे बोलणं ऐकून वरुण मात्र हसला आणि म्हटला, मिहिका हे खूप अति आहे हं. 5 वर्ष? अगं आपण बेडरूममध्येच आहे. अगदी आपलं लग्न झालं तेव्हापासून आपण आईबाबांकडे होतो तेव्हाही आणि आताही ती बेडरूममध्येच आहे. एका बाजूला असले तरी रोज दिसतेच थोडे बघितले तरी. आणि म्हणे 5 वर्ष, उगीच काहीतरी बोलायचे. लग्नानंतर तू कितीतरी वेळा ती तार छेडत आहेस मिहिका. आम्ही तुझे गाणे कितीतरी वेळा ऐकले. म्हणजे मीच तसे प्रॉमिस मागितले होते तुला. सो 5 वर्ष झाली हे मला तरी पटत नाही. वरुणचं हे बोलणं ऐकून आता मात्र मिहिकाच्या शांततेचा बांध फुटला. तेव्हा मिहिका त्याला म्हणाली, अरे वा, प्रॉमिस अगदी लक्षात आहे. राहणारच ना, तुझा बिझनेसमॅन आहेस शेवटी. शब्द आणि व्यवहार लक्षात ठेवणारच. अगदी बरोबर आहे तुझं. ही गिटार नजरेसमोरच होती. फक्त एक सांग मला, तू माझे गाणे शेवटचे कधी ऐकले? मिहिकाचा हा बदलता सूर पाहून वरुणने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला आणि आठवू लागला. साधारण 5 मिनिटं झाली असतील. वरुण शांत उभा होता. वरुणला असे पाहून मिहिका म्हणाली, थँक्यू, आज तुझे शांततेचं मला हे उत्तर दिले. त्यावर वरुण म्हणाला, ठीक आहे, मला आता आठवत नसेल, आज थकलोय जरा म्हणून. पण 5 वर्षे हे पटतच नाही मला अजून. तू इथेच होती. तुला काय वेळच होता की तू कधीही तार छेडू शकत होतीस. वरुणचं हे बोलणं ऐकून मात्र मिहिकाचा पारा चढला. जणू आज तिच्या मनानेच ठरवलं होतं की इतके दिवस साचलेलं सगळे मोकळे करायचे. ती बोलू लागली, हो खरंय तुझं. तू कामामध्ये होता, तुला परदेशी दौरे होते, तू कंपनीचे प्रॉब्लेम सांभाळायचे होते. पण मला वेळच होता. पण एका प्रश्नाचे उत्तर देशील? तेव्हा वरुण म्हणाला, कोणता प्रश्न? तेव्हा मिहिका म्हणाली, मला वेळच होता. रोज ऑफिस, घरची कामे करताना, आईबाबांची काळजी घेताना, गार्गीचा अभ्यास घेताना, तुझे परदेशी दौरे असताना, घर सांभाळून, इकडे कंपनी आणि माझी नोकरी करताना मी गिटारवर तार छेडायची होती का? की तुझे काम वाढल्यावर तू आपल्या नात्याकडे माझ्याकडे दुर्लक्ष असताना, ही तुला समजून घेताना, स्वतःचा राग केवळ आपल्या घरच्यांना यातना होऊ नये म्हणून आतल्या आत गिळताना मी तार छेडायची होती? की आपल्यामधला संवाद संपल्यावर केवळ तुझे ऐकून तू दूर असताना मला होणारा सगळा त्रास सहन करत घर सांभाळून काम करताना तुझ्याकडून थोड्या प्रेमाची अपेक्षा केलेल्या मनाचा अपेक्षाभंग झाल्यावर शांत बसताना, की सभोवताली माणसाची गर्दी असून एकटेपणात जाताना, की हे सगळं टाळण्यासाठी कामात गुंतून घेताना मी तार छेडायची होती गिटारवर? इतके वर्ष मनात साठलेला हा राग व्यक्त करून एवढे बोलून मिहिका शांत झाली. तिच्या डोळ्यात आपोआप बोलताना आसवे तरळली होती. कधीतरी हा भावनांचा उद्रेक होणारच होता आणि तो दिवस आजचाच होता. मिहिका तर शांत झाली होती. एवढे बोलून पण मिहिकाचं हे बोलणं वरुणच्या मनावर टोचणी मारून गेलं होतं. मिहिकाच्या डोळ्यातली आसवे त्याला अपराधपणाची भावना देत होती सतत. तिच्या डोळ्यातील ती आसवे पाहून त्याने ती पुसायचा प्रयत्न केला, पण मिहिकाने हात झटकला त्याचा. तेव्हा वरुणने तिला ओढून आपल्या मिठीमध्ये घेतलं. त्या मिठीचा स्पर्श झाल्यावर मात्र मिहिका नाही सावरू शकली.
नाही सोडू शकली स्वतःला त्याच्यापासून आणि तिचा बांध आता आणखीच सुटला. ती अजून रडत होती. यावेळी तिचे अश्रू एकटे नव्हते मात्र मिहिकासोबत वरूनच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. कितीतरी वेळ ते दोघे काहीच न बोलता एकमेकांच्या मिठीत होते. फक्त मिहिकाचे अश्रू जणू आज थांबायचे नावच घेत नव्हते. तेव्हा वरून म्हणाला, आज मनसोक्त रडून घे ग. खूप दिवसांनी आज तुझ्या प्रियकराची, तुझ्या नवऱ्याची ही मिठी तुला मिळाली आहे. अशा म्हणत तो तिच्या डोक्यावरून हात कुरवाळत म्हणाला की, मी एवढा कसा बदललो ग? आपल्यामध्ये वाद होत होते. काहीतरी बिनसलं आहे तुझं हे मला कळत होतं ग. पण मी कामाच्या इतका आहारी गेलो होते की तुला प्रत्येक वेळी गृहीत धरले. मी आपल्यासाठीच करतोय हे धरून मी कामात व्यग्र झालो आणि मग सतत मिळणाऱ्या यशामुळे मला पैसा मिळवायचं नशात चढली. मग दिवसरात्र फक्त कामच दिसायचे. मी सगळे विसरून गेलो होतो कदाचित आणि त्यामुळे तुझा हा त्रास, तुझी ओढाताण मला कधी कळलीच नाही. तुला न समजून घेता मी उगीचच तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आणि मग आपला दुरावा अजूनच वाढला. मला आता कळतंय ग. आनंदासाठी पैसा मिळवत जाताना मी आपला जगण्यातला आनंद, तुझं प्रेम हरवून बसलो. मला माफ कर ग. असे म्हणून तोही मिहिकासोबत रडू लागला. तेव्हा मिहिका म्हणाली, ठीक आहे, तुला आज कळले हे कळलंच खूप छान आहे. वरून मलाही तुझं काम, तुझी धडपड वगैरे लक्षात आहे रे. पण माझीही खूप ओढाताण व्हायची आणि जेव्हा मला तुझ्याशी बोलायचे असायचे तेव्हा एकतर तू नसायचा किंवा असलास तरी तुझेच बोलायचे असायचे. मग माझाही गैरसमज वाढला. आपल्याला वेळ नव्हता आणि हेच आपल्या अबोला वाढण्याचे आणि दुरावा वाढण्याचे खरे कारण होते. कुठेतरी माझाही इगो आड आला. मीही हळूहळू बदलले, शांत झाले. आता गिटार हातात आल्यानंतर मला हे कळले. साऱ्या प्रश्नांची जणू उत्तरे मिळाली. हे ऐकताच वरूणने मिहिकाला आपल्या मिठीमधून थोडे दूर केले. अलगद तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, मिहिका, मी प्रॉमिस तर मागितले तुला, पण तुझ्याकडे कधी हट्ट नाही केला. तू कामाच्या व्यापात ते पूर्ण नाही करू शकलीस, पण मीही तुला कधी आठवण नाही करून दिली हक्काने. माझं दुर्लक्ष करण्याने तुझे काम वाढले आणि म्हणूनच तुला वेळ नाही मिळाला तुझीही आवड जपण्यासाठी. तेव्हा मिहिका म्हणाली, फक्त तुझीच नाही रे चूक. ही गिटार माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होती, माझी सावली होती. पण कुठेतरी या जगण्याच्या शर्यतीत पुढे राहताना मी इतकी पुढे धावत होती की माझ्या सावलींनी सुद्धा माझी साथ सोडली. ही गिटार सतत समोरच होती, पण कदाचित त्यावेळेस डोळ्यावर खूप धूळ होती. आज घरासमोरची डोळ्यावरची धूप सुद्धा साफ झाली. मिहिकाचे हे बोलणे ऐकून वरून म्हणाला, खरंय ग. आपण अलीकडे जीवन एखादा चित्रपट फास्ट फॉरवर्ड बघतो तसं जगत आहोत त्या चित्रपटातही. हे आपण विसरूनच जातो. हे मला हा लॉकडाऊन हवासा वाटतो. कदाचित आपल्या सगळ्यांचा फास्ट फॉरवर्ड जगण्यातला इंटरव्हलची गरज होती, पण हे आपल्याला आज 1.5 महिन्यानंतर कळले. असे म्हणून वरून हसला. तेव्हा मिहिका त्याला म्हणाली, देर आहे दुरुस्त आहे. असे म्हणत दोघेही खूप हसले. आज दोघांनीही एकमेकांची कितीतरी कामं असले तरी वेळ देण्याचं प्रॉमिस दिलं. आज ते घरही त्यांच्यासोबत असत होतं. एरवी शांत असणारा तो डायनिंग टेबल आज त्यांच्या गप्पांनी आणि प्रेमाने बहरला होता. जेवण झाल्यावर त्यांनी गप्पा मारल्या खूप. नंतर वरूणने दोघांसाठी कॉफी बनवली. कॉफी पीत ते बाल्कनीमध्ये उभे असताना वरून म्हणाला, मिहू, कितीही काम असू दे, तू आता गिटारसोबत पुन्हा असा दुरावा कधीही नको ठेवू. या लॉकडाऊनमध्ये मला आता रोज गाणं ऐकायचं आहे. हे निसटून गेलं होतं ते सारं परत मिळवायचं आहे आणि त्याची सुरुवात आता कर एक छान गाणं म्हणत. खूप दिवसांनी मिहू हे नाव ऐकून मिहिकाचा चेहरा अजूनच खुलला होता. लग जा गले की फिर ये हसी रात हो ना हो. असे म्हणत ती वरूणच्या मिठीमध्ये विसावली. आज मिहिकाने छेडलेली ही तार तिच्या आणि वरूणच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची तार छेडून गेली हे मात्र नक्की.